नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, भाजीला जर काय नसलं तर सरळ 5-6 कांदे घ्यायचे आणि मस्तपैकी बारीक कट करायचे. अगदीच कांदे प्रत्येकाच्या घरात असतात आणि अगदी सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे. खूपच भन्नाट आहे. पहा, इथं 2 टोमॅटो घेतलेत, अगदीच मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत. भरपूर साऱ्या मिरच्यासुद्धा घेतल्यात चिरून, एकदम बारीक मिरच्या, काय एवढं तिखट नाही त्याच्यामुळे जास्त घेतलं. कोथिंबीरही जास्त घेतलेली आहे मैत्रिणी, पाहू शकता. आणि कांदा हा सुद्धा भरपूर घेतला आहे, कारण की ह्या रेसिपीला आपल्याला कांदा थोडा जास्तच लागतो. आणि थोडा जास्त कांदा घातला की आपली रेसिपी अगदीच अप्रतिम अशी होती. मग चला, संपूर्ण मैत्रिणी व्हिडिओ पहा, रेसिपी कळून तुम्हाला कोणती आहे कोणती नाही. इथं मस्तपैकी तेल तापलेलं आहे, तेल अगदी भरपूर टाकलेलं आहे मी. तेल थोडं याला जास्तच लागतं की आपली ही रेसिपी अगदीच चवदार होती. हे बघा, मिरच्या टाकून दिल्या, जिरी मोहरीही टाकलेली आहे. तेल अगदीच कडक तापलेलं आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर आपण टाकून देणार आहे बघा आता इथं कांदा. हा संपूर्ण कांदा मी तेलात टाकून देणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हे बघा, कांदा संपूर्ण मी टाकून दिलेला आहे आणि अगदीच फास्ट गॅस करून हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे बरं का. कांदा अगदी मऊ होस तोपर्यंत, कलर येस तोपर्यंत आपल्याला ह्या कांद्याला परतायचे. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल रेसिपी कोणती आहे कोणती नाही, पण तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल. खूप छान आहे, खायला बी खूप भारी. संध्याकाळचा कंटाळा आला असेल, समजा काम करून जर दमले असेल, तर नक्कीच ही रेसिपी बनवून पहा मैत्रिणो, खरंच खूप छान. भरपूर सारा टोमॅटो टाकलाय पहा, रंग बी पहा काय छान आलाय. टोमॅटो आणि कांदा आता दोन्ही चांगल्या पद्धतीने आपण परतून घेऊया बरं का. आणि मैत्रिणींनो, ही भाजी मी लोखंडाच्या कढईत केलेली आहे. लोखंडाच्या कढईमध्ये कढईपासून खूप फायदे या लोखंडाच्या. आणि खरंच आपली भाजी बी खूप छान होती, चवही खूप छान लागती, अप्रतिम अशी चव लागती. लोखंडाच्या कढईत भाजी केली की खूप छान होती. हे बघा, इथं मी 7-8 अंडी घेतलेली, पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी ही अंडी मी बाजूला काढते आता ताटातून. इथं मी आता ह्या ताटामध्ये ही अंडी फोडून घेणार आहे. पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही अंडी फोडून घ्यायची, पाहू शकता तुम्ही. तोपर्यंत आपला तिकडं कांदा परततोय, तोपर्यंत आपण ही अंडी अगदी सगळी अशी याच्यात मी फोडून घेणार आहे. खूपच छान मस्त अशी फोडून, म्हणजे अंडा आपल्याला कळतं खराब आहे का कसं आहे, त्याच्यामुळं आधी संपूर्ण अंडी फोडून घ्यायची. कांदा अगदी छान परतत आलेला आहे. हे बघा, कांदा अगदी पूर्ण असं झालेला आहे आपल्या मैत्रिणी, पाहू शकता. जास्त करपटाई करायचं नाही, काय नाही. अगदी मध्यम असा तांबूस कलर आला पाहिजे त्याला. आणि अगदी छान पद्धतीने मी हा कांदा परतून घेतला आहे. पहा, कांदा अगदी छान झालेला आहे, पाहू शकता. आणि अगदी मस्त असा मऊसूत आपला कांदा तयार झाला आहे बरं का. त्याच्यानंतर आपण याच्यात टाकणारे काही बेसिक मसाले. याच्यात मी 1 चमच्यावर धना पावडर टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बेडगी मिरची पावडरसुद्धा मी टाकणार 1 चमचा. रंग अगदीच छान येतो आणि अप्रतिम दिसते आपली भाजी. 1 चमच्यावर मटण मसाला टाकला आहे, पाहू शकता. आणि अगदीच थोडीशी हळद टाकायची आपल्याला. याच्या विराईत मी काही टाकणार नाही, तिखट मसाले नाही. आता तुम्हाला जर वाटतच ना अजून तिखट पाहिजे तर तुम्ही मिरची पावडर नक्कीच टाकू शकता, अजूनही तिखट होणार मग. हे बघा, मस्त असं आपण ते हलवून घेऊया. त्याच्यानंतर चवीपुरतं आपल्याला याच्यात टाकायचं आहे मीठ. हे बघा, मीठ हे बेतानीच टाकायचं, कारण की अंड्यामध्ये एवढं मीठ लागत नाही, पाहू शकता तुम्ही. आता हे पूर्ण मी असं हलवून घेते. पहा, पूर्ण मिक्स करायचं मैत्रिणींनो. त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर, ती सुद्धा आपल्याला टाकायची आहे बघा. प्रत्येक गोष्ट मी जास्त टाकलेली आहे, कारण की आपली ही भाजी अगदी अप्रतिम लागते. पहा, तुम्ही जेवढं त्याला सामान टाकसाल ना तेवढी भारी लागते आणि चवही खूप 10 पटीने वाढते.
त्याच्यानंतर जी अंडी आपण फोडून घेतली ती आता ओतून द्यायच्यात पहा ह्याच्यात. हे बघा पूर्ण अंडी मी ओतून दिलेली आहे तुम्ही पाहू शकता. आता ही मिरची आपल्याला हलवून घ्यायची बरं का. संपूर्ण मिरची सगळ्याला लागलं पाहिजे अशा पद्धतीने हलवायचं. तुमची कढई अजिबात अशी खरकटला जाणार नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित ते मिक्स होणार आहे आणि अगदी कढईला सुद्धा चिकटणार नाही. पाहू शकता तुम्ही. हे बघा त्याला तेल आहे अगदी छान सुटलेलं आहे आणि थोडंसं तेल जास्तच लागतं कारण की आपलं अंडं अगदी छान पद्धतीने फुगतं बरं का त्याच्यात. आणि मिरची बी अप्रतिम होती ही बुर्जी. खूप छान झालेली आहे पहा अंड्याची आणि कांद्याची मिरची एवढी सुंदर झालेली आहे. पहा काय रंग दिसतोय आणि झाली आहे चांगली. अजिबात कढईला कुठं चिकटलं नाही, काय नाही, काय नाही. मस्त अशी बनवलेली आहे. आता एकदा पूर्ण आपण हे असं मिक्स करूया आणि पुन्हा आपण 2 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवूया बरं का. 2 मिनटांनी आपण पुन्हा पाहूया की आपली मिरची अगदीच रेडी झालेली आहे. हे बघा छान अशी झालेली आहे. आता मी थोडासा फास्ट गॅस करून ही मिरची संपूर्ण हलवून घेते. पहा किती सुंदर झालेली आहे मैत्रिणींनो. अगदी 5-6 माणसं खातील त्यांच्यासाठी एवढी केलेली आहे. 5-6 माणसांसाठी पाहू शकता अगदी पोटभर अशी खातील. पुन्हा थोडी कोथिंबीर टाकते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आहे का नाही मग. भाजीला काही नसलं तर कांदे तर घरात असतातच. अगदी झटपट तयार करायची. मस्तपैकी अशी मोकळी मोकळी झालेली आहे पाहू शकता. चला आता तुम्हाला वाढून दाखवते. हे बघा छान ताटात वाढून घेतलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर पेरते मी. मस्त इथं 2 पाव अशी ठेवते पहा. मग आजची पाव बुर्जीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. मस्त मिरची तोंडी लावायला. पहा मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा. पुन्हा आपण भेटू अशाच छान छान व्हिडिओ घेऊन मैत्रिणींनो. बाय.